नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे महाराष्ट्रामध्ये खनिज संपत्तीचे साठे कुठं कुठं आहेत. खनिज साठे. ठीक आहे, तुम्ही याच्या आधी जर भूगोलाचा अभ्यास केला असेल तर तुम्ही वाचलं असेल की खूप जास्त प्रमाणात साठे विदर्भामध्ये आहेत किंवा मग कोकणामध्ये आहेत किंवा दक्षिण महाराष्ट्रामध्ये आहेत. तर हे बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये 3 ठिकाणं आहेत की जिथं खनिज संपत्ती भरपूर आहे. त्यातला पहिला नंबर म्हणजे आपलं विदर्भ, सेकंड म्हणजे कोकण आणि तिसरं म्हणजे दक्षिण महाराष्ट्र. हे 3च ठिकाणं आहे की जिथं महाराष्ट्रामध्ये खनिज संपत्ती भरपूर प्रमाणात आढळते. मग याचा अर्थ असा आहे का की बाकीच्या ठिकाणी कुठं आहेच नाहीत साठे? तसं नाही आहे. ॲक्च्युली पूर्ण महाराष्ट्रामध्येच साठे आहेत, पण झालं असं होतं की आपला जो महाराष्ट्र पठार आहे हा डेक्कन ट्रॅपवर आहे. आता डेक्कन ट्रॅप काय, तर खूप वर्षाआधी भूकंप आले होते. भूकंप नाही, ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. तर झालं असं होतं की त्याच्यातून लावा बाहेर आला. लावाच्यानं आपला महाराष्ट्र पठार बनलेला आहे. मग आता एकदा जर लावा आला असता, एकदा ज्वालामुखीचा उद्रेक झाला असता तर ठीक आहे हे. पण पहिल्यांदा ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर हजारो वर्ष गेल्यानंतर परत एकदा दुसरा ज्वालामुखीचा उद्रेक झाला. त्यानं परत लावा पसरला. आणखी काही हजारो वर्ष गेले, त्याच्यानंतर परत एकदा लावा पसरला. आणखी काही हजारो वर्षानंतर अजून एक लाव्याचा थर पसरलेला आहे आणि याच्यावर आहे आपला महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्र पठार. मग आता याच्यातून जर आपल्याला हे खनिज संपत्ती बाहेर काढायची अशी, हे 4-4 थर आहेत लावाचे, तर हे खूप कठीण काम आहे. म्हणजे ती अशी गोष्ट आहे, आमदनी अट्टन्नी खर्चा रुपया. म्हणून आपण एवढा काही लोड घेत नाही त्या गोष्टीचा. म्हणून जिथं जिथं कमी ट्रॅप आहेत असे लावाचे, तिथून आपण खनिज संपत्ती एक्स्ट्रॅक्ट करतो. ठीक आहे, तर मग आपण आज बघणार आहे की महाराष्ट्रामध्ये खनिज संपत्ती कुठं आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, ते आपण मॅपच्या थ्रू जाणून घ्यायचा प्रयत्न करू. चला तर मग बघू. आज मॅप गेला, परत अपलोड करू. ठीक आहे, सर्वात आधी आपण बघू दगडी कोळसा. आता दगडी कोळसा जर बघलं तर विदर्भाचं नाव आधी येतं, म्हणजे हा आपला पट्टा विदर्भाचा. ठीक आहे, तुमच्या सगळ्यांकडे मॅप असेलच, नसेल तर एक झेरॉक्स काढून घ्यायची किंवा एक मॅप विकत घ्यायचा आणि त्यावर काय करायचं ना, असं नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ असा एक उलटा यल काढायचा. कायसाठी काढला आपण उलटा यल? आपल्याला लक्षात राहायसाठी की दगडी कोळशाचे महाराष्ट्रामध्ये साठे कुठं कुठं आहेत. उलटा यल काढायचा, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ. दगडी कोळसा म्हणजे यलनुसार आपल्याला काय समजणार की ह्या 3 जिल्ह्यांमध्ये दगडी कोळशाचे साठे आहेत. पहिला नागपूर, दुसरा यवतमाळ आणि तिसरा चंद्रपूर. आता तुम्ही इथं लगेच पाठ पण करू शकता किंवा लक्षात पण ठेवू शकता. लगेच 4-5 वेळा म्हणायचं, दगडी कोळसा नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ असं म्हणत गेले तर तुमच्या लक्षात पण येऊन जाईल किंवा पाठ पण होऊन जाईल. ठीक आहे, आता तुम्हाला जर आणखी जर इथले ठिकाणं कोणते आहेत की जिथं दगडी कोळसा सापडतो, तर ते बघा. नागपूरमध्ये आहे कामठी, उमरेड. कामठी उमरेड असं 3-4 वेळा म्हणा, लक्षात राहून जातं. त्याच्यानंतर यवतमाळला कुठं आहेत, तर एक वणी येतं आणि एक राजुरा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जर चंद्रपूरचं जर तुम्ही नाव घेतलं तर चंद्रपूरमध्ये कुठं येतं, एक येतं वरोडा आणि एक येतं घुग्गुस. हे 3 ठिकाणं आहेत. तुम्हाला वाटलं तर स्क्रीनशॉट काढून घ्या, मी एक कट करणार आहे. ठीक आहे,
दगडी कोळसा आला का तुमच्या लक्षात? आला नसेल तर बघा, दगडी कोळशाचा साठा कुठं आहेत महाराष्ट्रामध्ये? दगडी कोळसा म्हटलं तर एकदम विदर्भाचं डोक्यात यायला पाहिजे चित्र. विदर्भ डोक्यात आल्यानंतर लगेच उलटा यल, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. मी हे डिलीट करतो. परत मॅप केला. ठीक आहे, असो. आता बघा, आता आपण बघणार आहे बॉक्साईट. बॉक्साईटचे साठे पण भरपूर आहेत महाराष्ट्रामध्ये. तर बॉक्साईट नाव असं घेताबरोबर आपल्या लक्षात आलं पाहिजे बॉक्साईटचे साठे कुठं, तर हे सापडतात कोकणामध्ये. आता सरळ यल काढायचा. असा एक सरळ यल काढून घ्यायचा. सरळ यल काढल्याबरोबर कोणते कोणते जिल्हे आपल्या लक्षात आले? एकाला रायगड, एकाला रत्नागिरी, एकाला सिंधुदुर्ग आणि एकाला कोल्हापूर. 4 जिल्हे आहेत महाराष्ट्रातले: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर. इथं बॉक्साईटचे साठे आहेत. आता बॉक्साईट काय आहे? तर हे ॲल्युमिनियमचं अयस्क आहे, किंवा त्याला ओर म्हणतात इंग्लिशमध्ये. ठीक आहे, हे लक्षात आलं का तुमच्या? आता आपण बघू रायगडमध्ये कुठं आहेत. तर रायगडमध्ये पहिलं ठिकाण बघा, एक इथं रोहा, त्यानंतर एक श्रीवर्धन. हे 2 ठिकाणं आहेत रायगडचे. ठीक आहे, त्यानंतर दुसरं ठिकाण बघा, रत्नागिरीला बघू आपण. रत्नागिरीला कुठं आहेत? तर एक दापोली येतं, एक इथं मंडणगड. मंडणगड, हां चुकलं आहे, मंडणगड. मंडणगड 2 ठिकाणं. त्याच्यानंतर बघायचं झालं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणात खनिज संपत्ती आहे. त्याचं कसं काही स्पेसिफिक ठिकाण नाही आहे, तुम्ही फक्त जिल्हा लक्षात ठेवा सिंधुदुर्ग म्हणून. आणि चौथा आहे कोल्हापूर. तर कोल्हापूरचं बघा, कोल्हापूरमध्ये 3 ठिकाणं येतात जे फेमस आहेत. एक त्यातलं आपलं राधानगरी आहे, सेकंड इथं एक चंदगड म्हणून आहे, आणि तिसरं येतं शाहूवाडी. शाहूवाडी मोठी गुळाची बाजारपेठ होती इथं शाहूवाडीला. इतिहास पण तुम्ही वाचलेला असेल. तर हे लक्षात आलं काय? बॉक्साईड म्हणताबरोबर तुमच्या लक्षात आलं पाहिजे कोकण. कोकणात कुठं? रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर. सरळ यल. यल म्हणताबरोबर बॉक्साईड नाव तोंडात आलं पाहिजे. संपला विषय. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. मी हे कट करतो. आता तिसरं खनिज घेऊ आपण. आता तिसरं घेऊ मोठं खनिज, लोह खनिज, ज्याला उद्योगांचा कणा म्हणतात. कणा का बरं म्हणतात? कारण की तुम्हाला कोणतंही इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं असेल तर तुम्हाला स्टील लागतं, आणि स्टील कशापासून बनतं? लोह खनिजापासून बनतं. ते दुसऱ्या लेक्चरमध्ये होईल. आधी आपण बघू लोह खनिज कुठं कुठं सापडतं. आता लोह खनिज म्हणताबरोबर आपल्या लक्षात आलं पाहिजे की लोह खनिज विदर्भात सापडतं जास्त. तर विदर्भामध्ये कुठं? तर बघा, एक ठिकाण आहे गडचिरोली, दुसरं आहे चंद्रपूर, आणि तिसरं आहे गोंदिया. बॉर्डरवरचे 3 जिल्हे आहेत. तर तुम्ही याला असं ट्रायंगल करा. ट्रायंगल करून घ्या आणि लक्षात ठेवा लोखंडाचं तुम्ही एक ट्रायंगल बनवलेलं आहे. आता ट्रायंगल लोखंडाचाच राहतो ना. लोखंडाचा तुम्ही एक ट्रायंगल बनवलेला आहे, आणि हा ट्रायंगल आहे महाराष्ट्राच्या पूर्व दिशेनं सगळ्यात कोपऱ्यात, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. लोह खनिज म्हटलं विदर्भ लक्षात आला पाहिजे. विदर्भ म्हटलं तर विदर्भ कुठं? तर एकदम महाराष्ट्राचा कोपरा पूर्व.
मग कोपऱ्यात काय आहे तर गोंदिया गडचिरोली आहे, आपल्याला सगळ्याला माहीत आहे, पुऱ्या जगालाच माहीत आहे. मग तिथं आपण काय बनवलेलं आहे, लोखंडाचा ट्रँगल बनवलेला आहे. येईल लक्षात. आणि एक चौथा जिल्हा लक्षात ठेवायचा, सिंधुदुर्ग. कारण की सिंधुदुर्गात बरेच साठे आहेत खनिज संपत्तीचे. त्यामुळे हे 4 जिल्हे आहेत जिथं लोहखनिज सापडतं. तर आपण आता सिंधुदुर्गमध्ये लोहखनिज कुठं सापडतं, तर एक ठिकाण आहे इथं रेड्डी म्हणून. हे तुम्ही लक्षात ठेवा, रेड्डीला लोहखनिजचे साठे आहे सिंधुदुर्गमध्ये. त्यानंतर बघा गडचिरोलीमध्ये कुठं आहेत तर बघा, एक देऊळगाव आणि भामरागडच्या टेकड्या पण ऐकल्या असेल तुम्ही. त्यानंतर बघा चंद्रपूरला बघू आपण. चंद्रपूरला कुठं आहेत तर बघा, एक चिमूर नावाचं ठिकाण येतं. चिमूर आणि ब्रह्मपुरी हे 2 ठिकाण आहेत, ब्रह्मपुरी. त्यानंतर आपला राहिला कोणता, गोंदिया जिल्हा. तर गोंदियाला कुठं आहे रे बाबा, तर बघा एक गोरेगाव आणि एक आहे खुर्सीपार. हे मेन 2 ठिकाणं तुम्ही लक्षात ठेवा. स्क्रीनशॉट काढून घ्या, मी ते कट करणार आहे. बघा, कुठं लोहखनिज म्हटलं तर विदर्भ लक्षात आला पाहिजे. विदर्भ म्हटल्याबरोबर काय की आपण लोखंडाचा एक ट्रँगल बनवलेला आहे. आणि ट्रँगल कुठं ठेवलेला आहे, महाराष्ट्राच्या एकदम पूर्व कोपऱ्यात ठेवून दिलेला आहे. मग कोपऱ्यामध्ये काय आहे तर गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर. आणि एक जिल्हा सिंधुदुर्गचं ठिकाण कोणतं, रेड्डी. ठीक आहे. चला आपण दुसरं आता खनिज बघू. तीनच खनिज झाले आहे आपले. आता बघू आपण मॅग्नीज नावाचं खनिज. मॅग्नीज मी सांगितल्यानुसार सिंधुदुर्गला तर मॅग्नीज सापडणार आपल्याला, कारण की भरपूर साठे आहेत सिंधुदुर्गमध्ये. तर एक सिंधुदुर्ग, त्याच्यानंतर भंडारा आणि नागपूर हे 2 ठिकाणं, भंडारा आणि नागपूर लक्षात राहाल. मॅग्नीज, भंडारा आणि नागपूर, सिंधुदुर्ग. ठीक आहे. भंडाऱ्यामध्ये कुठं रे बाबा, तर भंडाऱ्यामध्ये पहिलं ठिकाण आहे बघा, तुमसर. भंडाऱ्यामध्ये तुमसरला सापडतं. त्यानंतर बघा नागपूरला कुठं सापडतं तर रामटेक आहे ठिकाण, ऐकलं असेल तुम्ही, रामटेक. श्रीरामांच्या पावन चरणांनी पावन झालेली भूमी, रामटेक. त्यानंतर एक आहे सावनेर. 2 ठिकाणं आहेत जिथं मॅग्नीज सापडतं. आणि सिंधुदुर्गमध्ये पण 2 ठिकाणं आहेत. एक आहे बघा सावंतवाडी नावाचं, आणि दुसरं आहे वेंगुर्ला. 2 ठिकाणं आहेत. स्क्रीनशॉट काढून घ्या. मॅग्नीज, नागपूर, भंडारा आणि सिंधुदुर्ग 3 जिल्हे फेमस आहेत. चला नेक्स्ट बघू. आता कोणतं बघायचं आपण, आता चुनखडक बघू. चुनखडक पण खूप महत्त्वाचं खनिज आहे. चुनखडक सिमेंट कारखान्यामध्ये खूप कामात पडतं, कारण की सिमेंटमध्ये
70% भाग हा चुनखडकाचा असतो. तर बघा लक्षात कसं ठेवायचं, एक सरळ लाईन मारायची कुठून, यवतमाळपासून गडचिरोलीपर्यंत सरळ जायचं. आपल्याला जर चुनखडक पाहिजे असेल तर आपल्याला यवतमाळपासून सरळ पै निघायचं. यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली. ठीक आहे. तर मग सगळ्यात पहिले गडचिरोलीमध्ये बघू. गडचिरोलीमध्ये हे साठे कुठे सापडतात. एक भामरागड नावाचं ठिकाण आहे. इथं चुनखडक सापडतो. आणि तसं जर बघितलं आपण तर गडचिरोलीमध्ये मॅक्झिमम ठिकाणी आहेत साठे, थोडेफार प्रमाणात, खूप जास्त पण नाही आहे, पण आहे ठीकठाक. तर दुसरं ठिकाण बघा, दुसरा जिल्हा आहे आपला चंद्रपूर. चंद्रपूरमध्ये कुठं आहेत रे, तर इथं चंद्रपूरला एक वरोडा नावाचं ठिकाण आहे, खूप फेमस आहे. वरोड्याला चुनखडकचे साठे आहेत. त्यानंतर आपण बघू यवतमाळला. यवतमाळला कुठं आहेत, यवतमाळला 2-3 ठिकाणं आहेत, जसं मांजरी, वांजरी आणि एक येतं वणी पण फेमस आहे. वणीला पण चुनखडक सापडतो. आणखी 2-4 खनिज आहेत ते सापडतात. स्क्रीनशॉट काढून घ्या. लगेच काय करायचं, चुनखडक जर आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायचं असेल तर लगेच एक सरळ रेष कुठून, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि त्याच्यामधले हे ठिकाण. गडचिरोलीमध्ये भामरागड, चंद्रपूरमध्ये वरोडा, यवतमाळमध्ये वांजरी, वणी. पाठ पण करू शकता तुम्ही किंवा माझ्या लक्षात पण ठेवू शकता. चला आपण नेक्स्ट खनिज बघू. आता नेक्स्ट खनिज काय बघायचं आहे आपल्याला, मॅप घेऊन घ्या. आता आपण बघू अभ्रक. त्याला इंग्लिशमध्ये मायका म्हणतात. अभ्रक कुठं सापडतं, 2च जिल्हे आहेत फेमस, नागपूर आणि चंद्रपूर. जसं मॅग्नीजसाठी आपण नागपूर भंडाराला गेलो होतो, तसं अभ्रकसाठी नागपूर चंद्रपूर खाली यायचं. 2च जिल्हे, नागपूर चंद्रपूर, नागपूर चंद्रपूर, नागपूर चंद्रपूर. तर नागपूर चंद्रपूर, ठीक आहे. 2 जिल्हे फक्त लक्षात ठेवा, ठिकाणाची काही गरज नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण त्याच्या दुसरं बघू खनिज. कट झालंच. आपण आता मॅक्झिमम तर खनिज झाले आपले मेन. एक राहिलेलं आहे, एक फ्लोराईड नावाचं आहे. फ्लोराईड एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे, पण असू द्या लक्षात. फ्लोराईड नावाचं हे फक्त आपल्या इथं चंद्रपूरलाच सापडतं. आणि हे पण लक्षात ठेवा, 2 जिल्हे असे आहेत, चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग, की जिथं मॅक्झिमम प्रमाणात खनिज सापडतात. तर बाकी सगळं विसरले तरी हे 2 जिल्हे लक्षात ठेवायचे, सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर. तिथं काही ना काही सापडूनच जातं. तर फ्लोराईड बघा, चंद्रपूरला एक ठिकाण आहे डोंगरगाव नावाचं. डोंगरगाव इथं सापडतं. लक्षात राहील, फ्लोराईड चंद्रपूर. चला त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघू. आपण नेक्स्ट खनिज बघू. कोणतं राहिलं आहे आपलं, एक तांबं राहिलं आहे. तांबं तुम्ही तसं मग लक्षात ठेवू शकता. तांबे पण चंद्रपूर लक्षात ठेवा. चंद्रपूरला तांबे चंद्रपूर किंवा हे 2-3 ठिकाणं आहेत. जसं कोणत्या गडचिरोलीला पण थोडं आहे, पण मेन चंद्रपूरच आहे. तर तुम्ही चंद्रपूर लक्षात ठेवा. आता कोणतं राहिलेलं आहे, एक क्रोमाईट नावाचं खनिज राहिलेलं आहे. क्रोमाईट हे कुठं आहेत, एक भंडारा,
त्याच्यानंतर गोंदिया, त्याच्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशी जोडी लावा. भंडारा गोंदिया, भंडारा गोंदिया, रत्नागिरी सिंधुदुर्ग, रत्नागिरी सिंधुदुर्ग, रत्नागिरी सिंधुदुर्ग, भंडारा गोंदिया, भंडारा गोंदिया, रत्नागिरी सिंधुदुर्ग अशी जोडी लावा. इथं क्रोमाईट सापडतं. तर अशा प्रकारे आपण बरेच खनिज जे मेन खनिज आहेत ते बघितलेले आहे. अजून कोणतं राहिलेलं आहे? झालं आहे मॅक्झिमम. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.